समजून घ्यायचं आहे. आपण म्हणतो माणूस शिकला की सुशिक्षित होतो. हे शिकलेले डोक्यात भुसे गेलेले लोक आहेत का? IT मध्ये काम करत असताना सुद्धा यांच्या डोक्यात जर धर्म असेल इतका, एवढी कट्टरता असेल तर त्याला काय म्हणायचं? विलासजी, मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, हे उच्च शिक्षित जरी असले तर हे आचरणानं अधर्मी लोक आहेत. त्यांचं आचरण जे आहे धर्माच्या विरोधात हे उपदेशाच्या. आपण यांना धार्मिक कधीही म्हणू शकत नाही, कारण जे जे उपदेश यांना सांगितलेले आहे, मी तुम्हाला अधिकच सांगितलेलं आहे की या लोकांचं जे कृत्य आहे, कर्म आहे, ते अधार्मिक आहे. हे धर्मांतर कसं करतील मला सांगा? हे व्याभिचारी लोक आहेत. हे कोणत्या धर्मात धर्मांतर करतायत? हे स्वतः धर्माचं उल्लंघन करतायत. हे स्वतः नरकात जाणार आहेत. धर्म सांगतो, शास्त्र सांगते. आणि हे लोकांना कोणत्या धर्मात घेत आहेत? आणि मला सांगा, एक अत्याचारी व्याभिचारी माणूस कोणालाही धर्माकडे निमंत्रण केल्यावर काय त्याचा प्रभाव पडेल त्याच्यावर? त्याचा काय प्रभाव पडणार आहे? त्या धर्माबद्दल का आदर सन्मान राहील का? त्या माणसाचं आचरण पाहून कोण त्याच्या जवळ जायची इच्छा करेल का? ही जी टोळी आहे व्याभिचारी टोळी आहे, आणि ही टोळी धर्माच्या नावावर जर करत असेल तर याचा शोध घेतला पाहिजे. मला असं वाटतं की यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि कारण हे मूळ जे आहे बघा, आणखी इस्लाम धर्माचे शत्रू आहेत. हा, आणि मग जर ते तसं असेल तर त्याच्याबद्दल धार्मिक नेत्यांनी सुद्धा समोर येऊन सांगणं पण ह्या तितकंच गरजेचं आहे. जसं की ह्या भोंदूखराच्या संदर्भामध्ये सगळ्यांसमोर येऊन सांगितलं, हे विकृती आहे आणि त्या विकृतीला सगळ्यांनी कायद्यानं हे केलं पाहिजे. त्याची जागा काही समाजात नाहीये, जे की धर्माचं नाव घेऊन करत होते. आणि या सगळ्याबद्दल आपल्याशी बोलण्यासाठी ॲडव्होकेट चेतन सुद्धा आपल्या सोबत आहेत. या सगळ्या प्रकरणातनं जी मोडस ऑपरेंडी समोर आलेली आहे, याच्या मागचा उद्देश काय असू शकतो? ते म्हणतात की हे विकृत लोक आहे आणि त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाहीये की ते विकृत आहेत, पण अशा प्रकारची विकृती करण्यामागचा हेतू काय असू शकतो? विलासजी, सगळ्यात सुरुवातीला एक डिस्क्लेमर देतो. ते डिस्क्लेमर असं आहे की मी हिंदू आहे ह्याचा अर्थ मला कुठल्या इतर धर्माच्या विरोधामध्ये मत व्यक्त केलं की मी जास्त कट्टर हिंदू होतो, हे अत्यंत चुकीचं आहे. मी माझं हिंदू असणं हेच माझं हिंदू असण्याच्या पुढची एक ठळक गोष्ट आहे असं वैयक्तिकरित्या मानतो, मग तो इतर कुठलाही धर्म असू दे. ह्या डिस्क्लेमर नंतर मी पुढे जातो की इतर कुठल्याही धर्मावर टीका करण्याची माझी कधी इच्छा नव्हती, नाही, नसणार आहे. परंतु जेव्हा इतर धर्मियांच्या लोकांनी माझ्या धर्मातल्या लोकांना अशा काही विचित्र गोष्टींमुळे अडकवून जर धर्मांतरण करायला जर लावत असतील तर त्याच्या विरोधात बोलणं हे मी माझं कर्तव्य समजतो. सगळ्यात मोठा मुद्दा आपण डोळ्यासमोर घेतला पाहिजे. आदर्शवाद बाजूला ठेवून वास्तववाद बघितला पाहिजे. या जगाच्या इतिहासामध्ये मुस्लिम धर्म आणि मुस्लिम धर्मीयांचा जो काही प्रसार झालाय किंवा प्रचार झालाय तो काही कबूतर उडवून झालेला नाहीये, तो काही गुलाबाची फुलं वाटून झालेला नाहीये. परंतु लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचे आक्रमण करता येत नाही, त्यामुळं पडद्याच्या मागे ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी चालतात. 5 वर्ष मी बेंगलोरमध्ये होतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा लँड जिहाद नावाचा जो काही प्रकार आहे ना तो माझ्या डोळ्यासमोर आला. त्याच्या आधी लँड जिहाद असतो आणि लँड जिहाद अशा भयंकर पद्धतीने असतो ह्याची मला शून्य कल्पना होती. लव जिहाद मध्ये भिगवणमध्ये काय झालं हे तुम्हाला अतिशय व्यवस्थितरित्या माहित असेल विराज. आणि आतापर्यंत एक मेसेज आपल्या समाज माध्यमांमधून मजबूतरित्या व्हायरल असतो की जिथं जिथं मुस्लिम समाजाची संख्या कमी असते तेव्हा ते लागून राहतात आणि जिथं जिथं त्यांची संख्या जास्त होते तेव्हा ते त्यांचा कायदा राबवण्याची बळजबरी करतात. आणि अतिशय खूप चांगल्या पद्धतीनं आपल्यासोबत जे शेख सुभा नरी आहेत त्यांनी त्यांच्या वक्तव्याची सुरुवात केली होती, पण ते गरज नसताना अशोक खरात आणि त्या वैद्याच्या अंगावर घसरले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या दोघांचा आणि हिंदू धर्माशी तसा काहीच संबंध नाहीये. आणि मी जरी हिंदू असेल तरी सुद्धा शरिया कायद्याच्या त्यांचा संबंध नसले तरी त्या बंधूंनी धर्माचाच आधार घेतला ना, त्यांना आपल्याला सोडता कामा नये. अशोक खरात आणि वैद्याच्या प्रकरणामध्ये धर्मांतराचा विषयच नव्हता. नाही, धर्मांतराचा म्हणत नाही, धर्माचा म्हणतोय. त्यांनी धर्माचा वापर केला चुकीच्या पद्धतीने. फार मोठा फरक आहे या दोन गोष्टींमध्ये, फार मोठा फरक आहे. अजूनही सांगतो, तुम्ही विषय बदलून समर्थन करताय का त्यांचं? आणि हे दोघं हरामखोरच आहे. शरियाच्या अनुषंगाने ह्यांना जी शिक्षा दिली झाली पाहिजे या गायत्री मंत्राचं पठण करून महिलाचं शोषण करणं याचं समर्थन करताय आपण? समर्थन करत नाही, समर्थनचा विषय नाही, त्यांचा समर्थनचा विषय नाही, समर्थन करत नाही, समर्थन करत नाही. शेख सुभा नरी त्यांचं पूर्ण होऊ द्या, त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. मी तुम्हाला पुरेसा वेळ दिला, त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. माझं पूर्ण होऊ द्या, मला फक्त 1 मिनिट द्या. मला फक्त मी विचारतो, तुम्ही नका विचारू. मला विलासजींनी जो प्रश्न विचारलाय त्याचंच उत्तर देतो मी.
मी जो मगाशी मुद्दा मांडला विलासजी, की जिथं जिथं ह्यांची संख्या वाढते तिथं तिथं ते त्यांचा धर्म, त्यांच्या धर्माच्या अनुषंगानं परंपरा, रीतिरिवाज याच्या मागे लागतात. जर तुम्ही मला अजून एक कळत नाही विलासजी, त्या कंपनीचं नाव का जाहीर होत नाहीये? कायद्यानं व्हायकरियस लायबिलिटी नावाची एक संकल्पना असते. एखादी कंपनी आहे, जर तुम्ही एक ती भली मोठी भलाढ्य जगामध्ये विस्तारलेली कंपनी म्हणत असेल, मला कळत नाही एकही पत्रकार त्या कंपनीचं नाव का घेत नाहीये. त्यांची जबाबदारी आहे व्हायकरियस लायबिलिटी. जर एखाद्या नोकरानं काही चूक केली असेल तर त्या मालकाचं नाव बाहेर यायला पाहिजे. का लपवलं जात आहे? हा डोमेस्टिक किंवा अगदी घरगुती विषय नाहीये की जिथं राईट टू बी फॉरगॉटन असेल, की जेणेकरून तुम्ही तुमचं नाव जाहीर करू. काय अडचण काय आहे? अशा पद्धतीची महाभयंकर लैंगिक शोषण जिचं होतं, त्या कंपनीचं नाव सगळ्यात आधी बाहेर आलं पाहिजे. शेअर जाऊ द्यात खाली. हे अत्यंत त्रासदायक. मला कळत नाहीये कुठलाच पत्रकार किंवा कुठलंच मीडिया हाऊस त्या मल्टीनॅशनल कंपनीचं नाव का बाहेर करत नाहीये. म्हणजे मी इथे यायच्या आधी फेसबुकवर एक पोस्ट बघितली, काही पाकिटच गेलीत का संपादकांना, मला खरंच कळत नाहीये. मला माहित नाही अशा पद्धतीची वाक्य बोलावीत का न बोलावीत. नाही, तो मुद्दा नाहीये, तसा मुद्दा नाहीये. त्याच्या मागे अनेक कंगोरे आहेत. हे बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी तुम्हाला पूर्ण संधी दिली, तुम्ही मांडू शकता, तुम्हाला स्वातंत्र्य आहे ते, पण मी दुसरी बाजू सांगतो त्याची. त्या कंपनीमध्ये एक कंपनी आहे, ती देशाची इतकी मोठी कंपनी आहे IT मधली, नाशिक मधल्या एका युनिटमध्ये घडलेली ही घटना आहे जी संतापजनकच आहे. पण त्या एका घटनेवरून संपूर्ण जगातला जो त्या आपल्या कंपनीचा, भारतीय ती कंपनी आहे आणि त्याच्याबद्दलचा जगभरामध्ये काय मेसेज जाऊ शकतो, त्यामुळे एका छोट्या घटनेमुळे त्या कंपनीचं पूर्ण लयाला जाऊ नये, हा त्याच्या मागचा एक उद्देश आहे. विलासजी, 25 मुलींचं शोषण झालं असं माझ्या कानावर आलंय. हिंजवडीमध्ये अशाच एका मोठ्या बलाढ्य कंपनीमध्ये बलात्कार झाला होता. त्या कंपनीचं नाव सगळ्यांना माहिती आहे. इथं 25 मुलींचं शोषण झालं अशी बातमी मगाशी वाचली मी. नाही, त्या कंपनीतल्या HR ला आज अटक करण्यात आलेली आहे. त्या जे कोणी त्याच्या दोषी असतील त्या सगळ्यावरती कारवाई होईल, त्याच्याबद्दलचं दुमत नाही. SIT स्थापन करण्यात आलेली आहे, पण कंपनीचा दोष त्याच्यामध्ये आहे की नाहीये हे अजून स्पष्ट होऊ शकले नाहीये. म्हणून एक वर्ष झालं शोषण चालू आहे. आणि अजूनही सांगतो, कायद्यातच तत्व व्हायकरियस लायबिलिटी. एखाद्या एम्प्लॉईनं जर काही चूक केली तर त्याची एम्प्लॉयरवर लायबिलिटी असते. आणि जिथं अशा पद्धतीच्या लैंगिक शोषणाची गंभीर गोष्ट असते ना, तिथं तर मग तुमचं ते ICC इंटरनल कंप्लेंट कमिटी असेल किंवा पॉश ऍक्ट असेल, विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थानच्या गाईडलाईन्स ना आता त्याचा कायदा झालेला आहे, त्या कायद्याच्या गाईडलाईन्स असतील, ह्या न पाळणं हा फार मोठा गुन्हा आहे विलासजी. निश्चित